कुळीची हे कुलदेवी, कुळीची हे कुलदेवी केली ठावी संतांनी, बर्वे झाले शरण गेलो उगवलो संकटी, आणि येला रूपा बळे, आणि येला रूपा बळे करुणी खळे हरिदासी, बर्वे झाले शरण गेलो उगवलो संकटी. तुका म्हणे समागमे, तुका म्हणे समागमे, नाचो प्रेमे लागलो, बर्वे झाले शरण गेलो उगवलो संकटी. विठ्ठला विठ्ठला नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगनहित पाणी मंडन मंडनानाम, तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदय धवल हास्यम विठ्ठलम चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमोजी अद्यावेत प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तुच गणेशु सकलार्थमती प्रकाशु, मने निवृत्ती दासु अवधारी जोजी, मनोजम मारत तुल्य वेगम, जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम, वातात्मजं वानरयुत मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये.
लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। सर्वमंगले मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। नमन तुझे पायी माझे जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तया पायरीसी सदा नम्र माथा। तुझ्या दर्शने आर्त जीवास मुक्ती, तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती। श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तया पायरीसी सदा नम्र माथा। मस्तक हे पाया कुळीची हे कुळदेवी, कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी। बर्वे झाले शरण गेलो उगविलो संकटी, जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण। तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा अवघ्या विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना आपल्या पसायदानातून भगवंताकडे करणारे वारकरी संप्रदायाचा पाया झालेले माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानोबराय, आमच्या वारकरी संप्रदायाच्या कळशस्थानी शोभणारे जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकोबाराय महाराज, वारकरी संप्रदायातील आमची समस्त संत मंडळी ज्यांनी वयाच्या 16व्या वर्षी आपल्या बोटातलं रक्त रायरेश्वराच्या चरणी अर्पण केलं आणि हिंदवी स्वराज्यासाठी स्वतःचं अवघं आयुष्य वेचलं, त्यांचे छत्रपती शिवबा मासाहेब जिजाऊ, कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व वीर रसप्रधान पुरुष मंडळी, भक्तिमती माता भगिनी, आबालवृद्ध गुणीजन मंडळी, सगळ्यांच्या चरणी एकदा नतमस्तक होतो आणि कीर्तनाला सुरुवात। विठ्ठल प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता जो अभंग घेतलाय तो महान भगवत भक्त देहुनिवासी संत हृदय सम्राट असणारे, 5वा वेद गाथा निर्माण करणारे आणि जगातली सगळ्यात पहिली कर्जमाफी ज्यांनी केली असे असणारे
वारकरी संप्रदायाचे मेरुमणी असणारे असे संत जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकोबाराय महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग असून आजच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज माझ्या कुळाची कुळदेवी मला जी संतांद्वारा प्राप्त झाली आणि तिला मी शरण गेलो आणि शरण गेल्यामुळं काय फायदा झाला हे सांगणारा अभंग आहे विठ्ठल. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे आणि वक्त्याचं ते एक प्रधान कर्तव्य आहे. सालाबादप्रमाणे या वर्षीच्या पवित्र पावन नवरात्र उत्सवात 4थ्या दिवशीच्या कीर्तन रूपी सेवेचा योग माझ्या वाटेला आलेला आहे आणि हे माझं गाव आहे, बरोबर आहे की नाही. कीर्तनकार तुम्ही आता इथं बसले सगळे आपण आपले काय त्याच्यात जास्त हे करायचं आहे की नाही. म्हणून मी सांगतो समोरून बसा पण कोणी समोरून बसत. तुम्हाला मी आता थोडं वेगळं वाक्य सांगतो म्हणजे बसतील येऊन. आता काय माहिती का सगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम बँकेकडूनच चालू आहे. पुढे येऊन बसा म्हणजे वाटप पटकन करता येईल आहे की नाही. लोक इतके पैशाच्या मागे आपण सगळेच माझ्या सहित कीर्तन करायला कीर्तन झालं मग या तर पुढचं ते म्हणले नाही का धन्यवाद निघाले तसेच होईल का असं. तेही नाही ते तर सोडाच. तुम्हाला एक सांगू का पैशाची किंमत किती आहे, पैशाचं महत्व किती तुम्हाला थोडक्यात सांगून जातो. आता इथं मला 500-500च्या नोटा वाटू द्या, 500-500च्या नोटा आता वाटू द्या इथं. आता बँकेतला माणूस म्हणून वाटू शकतो आहे की नाही. असं समजा तुम्ही बघा येता का पुढं 500-500च्या नोटा वाटू द्या बरं का आणि तोंडाने शिव्या देऊ द्या. तुम्हाला घाण शिव्या देऊ द्या. लोक घेतील का ठेवतील पैसे सांगा तुम्ही. आपण आपलीच बोला. मी शिव्या देऊ द्या तोंडानं आणि हातानं नोटा वाटू द्या. तुम्ही घेसाल की नाही घेसाल. लोक म्हणतील माणूस तसा मनानं लय चांगला आहे हो पण तोंडाने खराब आहे. घ्या माझे आणि मी हे वाक्य लक्षात ठेवा. आगामी काळात ऐकायचे तुम्ही माझ्या गावातले तुम्ही. मला एक सांगा ही तारादेवी आपल्या सगळ्यांची माता आहे म्हणजे आपल्या सगळ्यांची आई आहे आणि गोळेगावातली सगळी मंडळी या आईची काय आहे. बोलत जा तुम्ही काय आहे बोलत नाही का इकडं महिला मंडळी बोलत जा. तुमच्या पण योजना येणार आहे बोलत जा तुम्ही जोरात. ही तारादेवी आपली आई आहे. आपण कोण आहे तिचे. गोळेगावातली सगळी मंडळी जर तारादेवीची लेकरं असतील आणि मीही तारादेवीच लेकरू आहे मग तुम्ही माझे आणि मी या अँगलनं घ्या आहे की नाही. आपण आपलेच आहे म्हणून तुम्हाला सांगितलं होतं थोडं पुढे येऊन बसा. दादा अजून पण आले तर काही प्रॉब्लेम नाही आहे की नाही. पुढून बसलं पाहिजे माणसानं आहे की नाही. पुढून बसत जा थोडस. या पुढे या व्हायचं सांगता हो. असं केलं तर वाईट होईल तसं केलं तर वाईट होईल मग चांगलं कशानं होईल. महाराज म्हणले बरोबर चांगलं कधी होईल ते माझं झालेलं आहे. कसं झालंय अभंगाच्या 2ऱ्या चरणात.
आधी सांगितल्याप्रमाणे केलं नाही. मी काय केलं, मी शरण गेलो. पण कोणाला? महाराज म्हणले मी शरण गेलो, त्याचा पहिला फायदा झाला, माझे संकट सगळे चालले गेले. मग तुम्ही म्हणाल तुकाराम महाराजांना काय संकट होतं? तुकाराम महाराजांनी स्वतःचे सगळे वडिलोपार्जित जमिनीचे जे मिळालेले सावकारीचे कागदपत्र आहेत, लोकांचे कर्ज माफ करून टाकले. अहो लोकांना फुकट सगळं काही वाटलं आणि इतकं करून म्हणले बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा गेली. महाराज म्हणतात की मी धन्य झालो, सगळं वाटून तुकाराम महाराज खुश आहे. आणि मग तुकाराम महाराजांवर कोणतं संकट? ते तुकाराम महाराजांवर जे संकट आहे तुमच्या आमावर पण आहे. काय कशाचं संकट आहे बरं आपल्याला सांगा बरं, कशाचं संकट आहे? मस्त जेवण झालेले, शांतपणे बसलेले, हवा लागते गारगार, मध्ये मध्ये झोप लागण्यासारखा माहोल आहे. घरी झोप लागत नाही पण कीर्तनात बरोबर. कीर्तनात ताकद फार मोठी आहे की नाही? झोपलेलं नाही कोणी. कीर्तनात इतकी मजा आहे. महाराज म्हणले काय काय वाईट आहे आमचं, काय आमचं वाईट आहे? सगळं चांगलं चांगलं आहे, तुमचं वाईट आहे सांगा बरं. बोलत जा तुम्ही. चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे सगळ्यांचं. मग तुम्हाला अभंग सांगून काय फायदा आहे? महाराज म्हणले माझं संकट निवडलं. मग तुकाराम महाराजांवर काय संकट होतं आणि तुमच्या आमच्यावर काय संकट आहे? ते एक संकट सगळ्यात महत्वाचं आहे. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. हे आपल्याला कळत नाही. पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे भजित. पुन्हा पुन्हा जन्माला येण्याचं संकट आहे. महाराज म्हणले मी ते संकट चुकवलं, पण ते संकट चुकवण्यासाठी मी शरणागती केली. पण कोणाची? अभंगाचा पहिल्या चरणात. कुळीचे हे बरं झालं आणि बरं होण्याचं कारण मी शरण गेलो. पण कोणाला? कुळीची हे कुळदेवी. तुकाराम महाराज म्हणले मी माझ्या कुळदेवीला शरण गेलो, पण ती कुळदेवी मला दाखवली कोण? केली ठावे. संतांनी दाखवलेल्या कुळदेवीला मी शरण गेलो आणि शरण गेल्यामुळं माझं बरं झालं. पवित्र असा नवरात्र उत्सव चालू आहे, बरोबर की नाही? नवरात्र चालू आहे ना. कोणाकोणाला उपास आहे नवरात्राचा? कोण उपास धरलाय? किती जण आहे? करा ना, हातवर कर, हातवर करा. आपल्याला त्यांना बक्षिसाचं वाटप करून टाकू ना. कोणाकोणाला आहे? करा बरं इमानदारी हातवर. बरं जाऊ द्या. नवरात्र उत्सव काय आहे की नाही? कुळीच्या कुळदेवताला शरण जायचंय, त्याचा उत्सव आहे. मग नवरात्र उत्सव काय? जन्माचे विचारतात व्यासांना. मी तुम्हाला हे इथलं काही सांगत नाही बरं का. व्यास ऋषींना देवी भागवतामध्ये व्यासांना विचारतायत नवरात्र उत्सव काय? नवरात्र उत्सवात 3 गोष्टी केल्या पाहिजे सांगितलं. पहिलं उपवास. नवरात्र उत्सवात पहिली गोष्ट काय केली पाहिजे? उपवास केला पाहिजे. दुसरी गोष्ट, पहिली उपवास, दुसरी देवीची पूजा आणि तिसरी देवीचं नामस्मरण. 3 गोष्टी व्यासांनी सांगितल्या आहे की नाही? उपवास कसा करायचा? नवरात्रीचा उपवास असा आहे, खरं जर पाहिलं तर ते तुमच्यातही करणं होत नाही, तुमच्या जाणार, माझ्याच्याही होणार नाही. उपवास नवरात्राचा असा आहे, एक घास सुद्धा खायचा नाही, असा उपवास आहे 9 दिवस. जमल का? व्यासांनी सांगितलंय, माझ्या डोक्यातलं सांगत नाही. देवी भागवत उघडून वाचून बघा. नवरात्र जर खऱ्या अर्थानं करायची असेल तर नवरात्राच्या सुरुवातीपासून ते शेवटच्या माळेपर्यंत
एक घास खायचं नाही, फक्त पाणी पिऊ शकता. तुम्ही म्हणाल कोणी करता का असं? कोणी करत असेल सांगा बरं, बोला तुम्ही. कोणी करता का असं उपवास? 9 दिवस फक्त पाणी करतं कोणी? अहो आपल्या भारताचे पंतप्रधान करतात. तुम्ही वाचून बघा, व्हाईट हाऊसला गेले होते मोदी साहेब, फक्त गरम पाणी पिलं. तिथं म्हणलं इतकं अमेरिकेचं व्हाईट हाऊस आहे, नवरात्रोत्सव चालू होता तेव्हा 9 दिवस गरम पाणी पिऊन राहतात ते. हा नवरात्राचं पहिलं व्यासांनी सांगितलंय 9 दिवस पाण्यावर राहायचं. नाहीच पाण्यावर जमत, म्हणले एक टाइम उपवास सोडला तर चालत, दिवसभर धरायचा, सकाळी सोडायचा, संध्याकाळी सोडायचा. ज्यांना संध्याकाळी जमत नाही त्यांनी दुपारी जेवून घ्या, संध्याकाळी फळं खा, असं सांगितलं. त्यांनी सांगितलं 9 दिवसही करणं जमत नाही, एक टाइमही करणं जमत नाही, त्यांनी सांगितलं कमीत कमी 3 दिवस तरी धरा. व्यास सांगतात कोणते कोणते? सप्तमी, अष्टमी आणि नवमी 3 दिवस तर धरा. सांगितलं महाराज 3 दिवसही करणं होत नाही, मग सांगितलं पूर्ण 9 दिवसापैकी किमान अष्टमी केली पाहिजे. अष्टमी सगळ्यात महत्वाची आहे, अष्टमीचा उपवास पाहिजे, एवढा तर करणं जमला पाहिजे. आणि तुम्ही प्रत्येक घाटाची स्थापना करून गहू टाकून तेवढ्यावर नाही, 9 दुर्गांचं वर्णन सांगितलंय. त्या 9 दुर्गांची पूजा करायची असते 9 दिवस. आणि त्याच्यात पण लिहिलंय त्यांनी कसं पाहिजे. पहिल्या दिवशी एका कन्या पूजावं लागतात 9 दिवस. आणि पहिल्या दिवशी पहिल्या माळेला जी कन्या पूजणार आहे तिचं वय 2 वर्ष असलं पाहिजे, आणि 1-1 वर्ष वाढवत न्यायचं. दुसऱ्या माळेला किती पाहिजे? पहिल्या माळेला 2 वर्ष, दुसऱ्याला, तिसऱ्याला, चौथ्याला, 5व्याला, 6व्याला, 7व्याला, 8व्याला, 9व्याला, 10व्याला. 10वी माळ असते का? तुम्ही जागी की नाही पाहतो तुम्ही. असं पूजावं लागतं. ते नवरात्र व्रताची सगळी कहाणी सांगितली व्यासांनी, त्याप्रमाणे करावं लागतं. ते तर सोडा, उपवास करायचा, देवीची पूजा करायची, सगळ्यात महत्वाचं देवीचं नामस्मरण करायचं, देवीचे गाणे म्हणायचे. पण देवीचे गाणे कोणते? गार गगराची हवा अशी नाही, रामकृष्ण गीती गात, टाळ चिपळ्या वाजवीत, 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 राम्या फुलनात फिरत गा, रामकृष्ण गीती गात, टाळ चिपळ्या वाजवीत, रामकृष्ण गीती गात, टाळ चिपळ्या वाजवीत, रामकृष्ण गीती गात, टाळ चिपळ्या वाजवीत, रामकृष्ण गीती गात, टाळ चिपळ्या वाजवीत. चांगले गाणे म्हणायचे, चांगले देवीचे चांगले गाणे म्हटले पाहिजे. नाहीतर आपले तर काहीच्या काही गाणे, गार डोंगराची हवा असं केलं देवीला बरं वाटत असेल का? काही गाणे. तुमचं ते एवढं भारी काम आहे. पूर्वीच्या काळात आमची जनाबाई जात्यावर बसली की चांगल्या ओव्या म्हणायची. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेकी, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. पूर्वीच्या काळात जातं होतं, आता जातं माहितीये का आपल्याला? माहितीये जातं? बोलत जा तुम्ही. जातं कोणाच्या घरी? बरं हात वर करा बरं. पण हाय तर त्याचा वापर होतो का? पीठ तर सगळं चक्कीवरच दळालंय, मग चक्क्या बंद पडल्या पाहिजे त्या, आहे की नाही? अहो जातं होतं म्हणून महिला मंडळींचा व्यायाम व्हायचा. आता डॉक्टर सांगतात मोठमोठे MBBS MD डॉक्टर गायनोकॉलॉजिस्ट महिलांना की तुम्ही प्रसूतीच्या काळामध्ये जातं चालवलं, बरोबर की नाही? ते चालवलं तर तुमची प्रसूती सुखरूप होईल, शिजरची गरज पडणार. जात्याचा हा उपयोग आहे. आणि त्या जात्यावरती जनाबाई इतक्या चांगल्या चांगल्या ओव्या म्हणायची. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेकी, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेकी, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेकी, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला.
जनाबाई गाणं म्हणायची रे बा विठ्ठला. मी एक गाणं ऐकलं महाराज दातेवरती. मी एक गाणं काय चुकलं काय? आपलं सरकार डळमळतच आहे पहिल्यापासून इथं दिसतंय मला, आहे की नाही? पण माझ्या पावल्यांमुळे तुमच्या मित्रावर, आहे की नाही? जनाबाई म्हणायची रे बा विठ्ठला. मी एक जात्यावर एका मावशीला ऐकलं बऱ्याच दिवसापूर्वी, लहान होतो मी तेव्हा, आणि ऐकलं ती मावशी म्हणत होती, वाट चार वाट सरा काय पाहतो खेड्याला, आणि सोन्याचं कुलूप माव्या भावाच्या वाड्याला. मला मी विचारलं, म्हणलं ह्या आईचं माहेर कोणत्या गावचं आहे? म्हणजे पानवड्याचं. मी लगेच गेलो, म्हणलं पाहून यांच्या भावाच्या वाड्याचं सोन्याचं कुलूप आहे का? बाजाराला गेलो समोरचं, पाहिलं यायचं घर कुठे? म्हणजे हे इथं. म्हणजे पाहिलं दिसलं सप्पर होतं, सप्पर. सोन्याचं कुलूप माया भावाच्या. एक तर त्याच्यापेक्षा पुढची सांगत होती एक मावशी, ती म्हणायची आंब्याच्या झाडाखाली मावा भाऊ. मला वाटलं तर ज्ञानेश्वरी पारायण करत बसला असेल, गाथा वाचत बसला असेल. अहो नवरात्र उत्सव चालू आहे, देवी भागवत घेऊन बसला असेल. तो म्हणला आंब्याच्या झाडाखाली मावा भाऊ दारू पाडी, कोण्या मेलन केडी काढीन आली पोलिसाची गाडी. धरून नेलं त्याला विठ्ठला. कशासाठी सांगितलं की नवरात्र उत्सवामध्ये पहिली गोष्ट उपवास, दुसरी गोष्ट देवीची पूजा, आणि तिसरी गोष्ट देवीचं नामस्मरण. हे करणं गरजेचं आहे. हे केलं तर खऱ्या अर्थानं नवरात्र आहे. पण आम्ही देवाचं नाव तोंडाने घेतो का आपण? एक मावशी मी पाहिली, एका गावात होती. ती मावशी म्हणले मी देवाचं नाव मरील, पण देवाचं नाव तोंडात नाही घेणार. मरील म्हटली मी, पण नाही घेणार देवाचं नाव तोंडात. आणि गावात असा हरनाम सप्ताह बसला. विचारलं मावशी कुठे चालले? म्हणले चालले माहेर आला. म्हणले का? म्हणे आमच्या गावात ते बसेल, सप्ताह बसेल, नाम सप्ताह बसेल, असं देवाचं नाव येऊच द्यायचं नाही तोंडात, माहेराला निघून जायची. पण असं होतं बघा, तिच्या पोटी एक चांगला भारी भक्त जन्माला आला. आणि जन्माला आल्यानंतर त्याने विचार केला, माझ्या आईनं जिंदगीत कधी देवाचं नाव घेतलं नाही, किमान मरता मरता देवाचं नाव तोंडात आलं. बरोबर की नाही? आलं पाहिजे. आईचं वय 80 वर्ष झालं, 90 वर्ष झालं, आई कधी जाईल काही सांगता येत नाही. मुलाला धाकधूक अरे मारायला आली आई, पण देवाचं नाव तोंडात घेत नाही. काहीतरी केलं पाहिजे आपण. आईनं देवाचं नाव घेतलं पाहिजे. मरता मरता का होईना, एकदा का होईना, देवाचं नाव जर मुखाने घेतलं तर मुक्ती आजामेळ्यासारख्याला भेटली. मरताना देवाचं नाव तोंडात आलं की मुक्ती निश्चित आहे. मला आईनं देवाचं नाव घेतलं पाहिजे. तो आईच्या जवळ गेला, बाजीजवळ. आई अशी मरायला पडली होती, कधी जीव जाईल सांगता येत नाही. म्हणलं आई एक विनंती करतो ना तुला. म्हणले काय रे भाऊ? म्हणजे देवाचं नाव घे ना, विठ्ठल विठ्ठल म्हण. लोक देवाचं नाव घेतच नाही. एक म्हातारा माणूस झाल्यावर तो देवळात आला, म्हणला इठल्ला इठल्ला इठल्ला. तारादेवी मधून पाहत होती. तारादेवी म्हणली हा भाऊ तो इठल्लाच आहे, वळेगावचाच आहे, लग्न झाला होता तेव्हा आला होता मंदिरात, त्याच्यानंतर आताच आला नाही. इठल्ला इठल्ला इठल्लाच आहे. विठ्ठल म्हण. आईला सांगितलं आई विठ्ठलाचं नाव घे, विठ्ठल विठ्ठल म्हण. म्हणाला त्या. अरे रामकृष्ण हरी म्हण. म्हणाला त्या. जय श्रीराम म्हण. देवाचं नाव घेणारच नाही म्हणले. मग हे पोरगं हुशार होतं. म्हणलं आपण काहीतरी आयडिया केली पाहिजे. त्याच्या मावशीच्या पोराचं नाव राम होतं. राम. हा म्हणे आपण तर रामला घेऊन येऊ. आणि आईच्या पुढे उभं करून आईला विचार आई पाय बरं कोण आलं? आई काय म्हणत? राम आला. राम आला म्हणत तोंडात काय येईल देवाचं? ती म्हातारी एवढी निब्बळ होती, त्या पोराला आणलं, याच्या मावस भावाला उभं केलं. विचारलं आई डोळे उघडले. म्हणले पाय जरा कोण आलं? म्हणे ह्यो तर भीमीचा लोक. राम म्हणत नाही विठ्ठला. बाकीची बडबड आम्ही सगळी दुनिया भराची करू. अहो लोक रॉंग नंबरवर 3-3 तास बोलतात. हा बोला रॉंग नंबरवर, पण देवाचं नाव तोंडाला घेत.
मुखात यायला पूर्वजन्मीची पुण्य लागते. देवाचं नाव आपल्या सहज येत नाही. मी सांगत असतो मोबाईल एवढा निघालाय आता, मोबाईलमुळे तुम्ही सहज नामस्मरण करू शकता. काम करा, तुम्ही घरातले काम करता करता मोबाईलवर हरिपाठ लावा ना, काकडा लावा, मोबाईलवरती हनुमान चालीसा लावा. आपण लावतो का? आपण मोबाईलवर काय लावतो? आपणचा विषय लय हार्ड आहे आजकाल. काय आपण मोबाईलवर काय लावतो? चांगलं लावतो आपण गाणे लावतो. आजकाल विषय फार अवघड झाले. तुम्ही चांगला लावा ना मोबाईलवर. चांगला वापर करतो का आपण मोबाईलचा? मोबाईल किती वापरतो तुम्ही? तुम्हाला माहिती आहे किती मोबाईल वापरतो तुम्ही? कधी विचार केला तुम्ही? इथं बसले सगळे तरुण मंडळी आणि महिला आहे का? कमी आहे का? लाडकी बहीण आहे आता, आहे की नाही? मी महिलांना बोलणं सोडून दिलं. कीर्तनात मी त्यांची जास्त बोलत नाही, कारण बसलेली प्रत्येक स्त्री म्हणजे मुख्यमंत्र्याची बहीण आहे. घाबरावं लागतं. साधा विषय राहिलेला. लाडकी बहीण योजनेमुळे तर इतके माझ्या एवढं तर कोणीच परेशान नाहीये. तुम्ही म्हणाल कसं? एक तर आम्हाला घरी काही फायदा नोकरीला असल्यामुळं आहे का, आणि रोज बँकेत तोच ताप आहे, आले का पैसे, आले का पैसे, आले का पैसे. रोज मी मला चक्कर मारून 3-4 हजार गेले असतील, पण सोडत नाही. आले का पैसे इतकं. आता तर तुम्हाला सांगतो, आता काय सांगा, ते आचारसंहिता करायला लागणार आहे बाबा. 10 तारखेच्या आत गव्हर्नमेंटने ठरवलं सगळ्यांचे पैसे देऊन टाकायचे. हे गर्दी बँकेत, रोज गर्दी आहे, त्याच्यामुळे कार्यक्रम कमी आहे. इतकं म्हणजे डोकं लावलंय. संध्याकाळी का बोलणार आहे कीर्तन? सोपं आहे का बँकेत काम करणं? तुम्हाला वाटतं मजा आहे तुमची? एक तर आमच्या घरी आता कामाला ते मावशी येतात काम करायला घरी. ती माझ्या आईला सांगत होती, माय तुमच्या पोराची मजा आहे म्हणे, दिवसा बँक, रात्री कीर्तन करायला पैसे देते. मी दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो, कीर्तनाचं पॅकेट तिच्या हातात, म्हणलं मोज. परेशानी या लाडकी बहिणीमुळे काय सांगा तुम्हाला. तुम्हाला एक सांगा, मला राजकीय विषय बोलायचं नाही सांगितलं, बोलत नाही मी. तुम्हाला एक सांगतो, लाडकी बहीण योजना म्हणजे काय. एकदा मेंढर होते, मेंढर, आणि त्या मेंढरायला सांगितलं की तुम्हाला एकदम ओरिजिनल प्युअर अशा मस्तपैकी घोंगड्यांचं वाटप होणार आहे. घोंगड्या नीट बारीक लक्ष द्या म्हणजे कळलं तुम्हाला. घोंगड्या मिळणार आहे, आणि एकाला 2-2 मस्त प्युअर क्वालिटीच्या सोलापुरी घोंगड्या मिळणार आहे. म्हटलं मस्त अशा घोंगड्या तुम्ही बाप जन्मात पाहिल्या नाही, अशा मिळणार आहे. पण एक मेंढरू हुशार होतं, ते म्हणे घोंगड्या मिळणार ते बरोबर आहे, पण ते घोंगड्या याच्यासाठी ते केस कोणाचे वापरणार आहे? म्हणजे आपलेच भादरणार आहे. म्हणजे घोंगड्या तर भेटणार आहे, पण केस आपलेच भादरणार चालले. इकडे 1,500 आणि तिकडे तेल 200 रुपये किलो. तुम्ही लक्षात घ्या, आपण साधी गाडी घेतो, गरीब माणूस मोटरसायकल घ्यायला का कितीला भेटतो? मोटरसायकल 2 व्हीलर कितीला जातात? कितीला आहे? 1च्या पुढे आहे ना, म्हणजे 1,30,000 आहे. पण मोटरसायकलची मूळ किंमत कधी पाहिजे का तुम्ही? मला बसलेल्यापैकी एक जण सांगा बरं कोणीतरी. टॅक्स कोण भरतो बरं? कोण टॅक्स भरणार आहे? आता थोडा बँकेतला माणूस येतो, तर कामाच्या गोष्टी सांगितल्या पाहिजे ना, आहे की नाही? टॅक्स कोण भरतं? हातवर करा बरं. कारण कळत नाही मोबाईल हॅक झालाय. रात्री मोबाईल तो ठेवतो बाजूला, याचा मोबाईल स्क्रीन ऑफ झाला की तिकडं दुसरीकडे तो हॅकर, त्याला मोबाईल दिसत असतो. एक तुम्हाला मी काही खोटं सांगत नाही, खऱ्या घटना. रोज माझ्याकडे येणाऱ्या कंप्लेंट आहे. लाखो रुपये माझ्या जवळच्या लोकांची गेलेली मी पाहिलेले आहेत. माझे बरेच मित्र मला जे जाणतात, मला त्यांनी हे सांगितलेलं आहे, पण 4-4 बदनामी होईल म्हणून सांगायची हिंमत करत नाही. मोबाईल त्याचा तिकडे ओपन होतो रात्रीच्या वेळेला. त्यांना माहिती असतं कोणत्या परिसरात राहणार आहे. रात्री 12 नंतर मोबाईल त्याचा ओपन. फोन पे त्याच्यात आहे, गुगल पे त्याच्यात आहे, तुमचे मोबाईल बँकिंगचे ऍप, त्याचे मेसेजेस त्याच्यात आहे, आणि आपण फालतूचे ऍप काही डाउनलोड करून ठेवलेले आहेत. त्याच्यात परमिशन देऊन टाकलेले आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट तुमचे घेऊन टाका, तुमचे फोटो घेऊन टाका. मग ते तुमच्या मोबाईल हॅक करून तुमचे सगळे पैसे काढून घेतात. सकाळी उठला की धडाधड मेसेज, आणि मग म्हणतो मोबाईल हॅक झाला. तर इतकं करून ते थांबवत, तुमचा मोबाईल हॅक करतात, तुमचे कॉन्टॅक्ट हॅक करतात, आणि कैलास महाराजाचा मेसेज जातो रामभाऊला की अमुक ऍप आहे, डाउनलोड करा, याच्यात यादी आहे लाडक्या बहिणीची गोळेगावची डिटेल यादी. रामभाऊ म्हणतात महाराजांना पाठवली. म्हणलं खरी असं ओपन करतो. अरे महाराज पाठवलं रिकामच नाही भाऊ, ते हॅकरनच पाठवून दिली, आहे की नाही? मी हे आमच्यावर नका घेऊ, तुमच्यात असं होतं, हे आपल्या गावात घडलेलं आहे. हे दर दिवसाला घडते, म्हणून मोबाईल जपून वापरण्याची गरज आहे. हात जोडून विनंती आहे, फालतू ऍप, फालतूचे मेसेजेस ओपनच करू नका, तर सुरक्षित आहे. हे कळालं तर मग आर्थिक साक्षरता होते. मी काय सांगत होतो तुम्हाला, आपण फालतू गोष्टी करण्यात वेळ घालवतो, देवाचं नाव घेत नाही. नवरात्राचा उत्सव आहे, 3 गोष्टी केल्या पाहिजे. पहिली गोष्ट उपवास आहे, दुसरी गोष्ट देवीची पूजा आहे, तिसरी गोष्ट आहे देवीचं नामस्मरण आहे. अरे मोबाईलवर लावून द्या ना सकाळी हनुमान चालीसा, कानानं ऐकायची. मी एक बाबा पहिले आंघोळीला बसले, म्हणजे पाणी घ्यायचं तर आंघोळीला जायचं, लगेच त्यांचा हरिपाठ सुरू झाला. पुरी पुण्यभूमी पवित्र ते दे नांद तो ज्ञान राजा. गरम पाणी टाका थोडस,
सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटा. चहा झाला का? भावे विना भक्ती भक्ती मुक्ती बळे विना शक्ती. साबण कुठे आहे? साधुबोध झाला तरुणी आठवण. चहाची बशी वाजली की घाली लोटांगण बंदिन चरण. असं करून होईल कार्यक्रम? असं नाही. पूर्ण थोडं लक्ष देऊन करावं लागेल ना. एक माणूस देवपूजेला बसला तर देवपूजा करता करता मस्त पैकी असा बसला. तितक्या त्यांचे रामभूतीला भेटायला गेले. म्हणले वा 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 मस्त देवपूजा झाली तुमची. नमस्कार आहे तुम्हाला. बसा म्हणले चहा घेऊ. माझी देवपूजा होती तोपर्यंत. चहा घ्यायला ते बसले. बसल्या म्हणले का हो काय चाललं आजकाल? कसं काय हवा पाणी काय चालू आहे? काय सोयाबीन लावावे? जनरल गप्पा मारणं सुरू केला. तो म्हणला काय सांगू तुम्हाला राम भाऊ. अहो उघडून मारलं मला भाऊबंदायनं. उघडून मारलं भाऊबंदायनं. ते म्हणला जाऊ दे ना म्हणले. भावबंद कोणाचे झाले? तुमचे होतील ते आमचे झाले. कोणाचेच नाही हो भावबंद खरे. तो म्हणला काय करू पण? रात्रभर डोक्यात येतो. हो रात्रभर डोक्यात येतं. फार शेंडी लोक जायला म्हणले. शेंडी लोक इतकं डोक्यात येतं. मला काय करता म्हणले. आता वय झालं आपलं. या कारणानं ऐका या कारणानं सोडून द्या. अहो गळ्या लोक आलं. हो गळ्या लोक आलं. असं गळ्या लोक आलं. अरे भावबंदांना 2-4 पाठीमध्ये माझ्या गुत्ते घालायला पाहिजे होते. पण पोटावर असे लाथाने मारायला पाहिजे होते म्हणले. पण आता काय करू मी? मला भांडायला तर माझ्या दंडामध्ये जोर आहे. कमान गटात ताकद आहे. म्हणलं असं केल्यानं होईल का देवपूजा? अहो देवाची शुद्ध भावना करा. कारण भावाशिवाय भावे विन भक्ती भक्ती विन मुक्ती बळे विन शक्ती बोलू नये. महाराज म्हणतात त्या कुळदेवताची मी सेवा केली. पण तुकाराम महाराजांची कुळदेवी कोण? तुकाराम महाराजांची कुळदेवी कोण होती? पंढरीचा पांडुरंग. तुका म्हणे ज्यासी सनकाधिक ध्यात ते आमचे कुळदैवत पांडुरंग परमात्माला तुकाराम महाराज देवी म्हणत होते. पांडुरंग जगातला एकमेव असा देव आहे बघा. तो पुलिंगी सुद्धा आहे. तो स्त्रीलिंगी सुद्धा आहे. आणि तो नपुसकलिंगी पण आहे. व्याकरणातलं सांगते तुम्हाला. तो म्हणजे कसा? तो हा विठ्ठल माणूस आहे. विटेवरी सखे बाई ओ करी कृपा. ती स्त्रीलिंगी आहे. आणि सुंदर ते ध्यान तिसऱ्या लिंगामध्ये. पांडुरंग परमात्मा माणूस सुद्धा आहे. बाई सुद्धा आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात तीच आमची कुळदेवी आहे. का? तर अनादी अंबिका भगवती अनादी निर्गुण प्रगटली भवानी. अहो हेच पांडुरंग परमात्माला ते देवी सुद्धा मानतात. आणि हे जे पांडुरंग परमात्मा आहे ते पृथ्वीवर कसे आले? ते संत महात्म्यांनी आणले 3ऱ्या चरणात. कुळाची कुळदेवता आहे ती संत महात्म्यांनी हट्ट करून आणलेली आहे.
आणि हट्ट केल्यानंतर ती कुळदेवता आलेली आहे. मग याच्यानंतर आम्हाला फायदा होतो. तुका म्हणे समागमे आणि नाचू प्रेमे लागलो. तुकाराम महाराजांचं लक्षात घ्या. तुकाराम महाराज म्हणले एक गाव आम्ही विठोबाचे नाव. तुकाराम महाराज विठ्ठला तर सगळ्यांना पाहायचे, विठ्ठलालाच ते सगळं काही मानायचे. कुळाची कुळदेवी सुद्धा त्यांनी विठ्ठलालाच मानलं होतं. आणि तीच कुळदेवी आपली जी तारादेवी माता आहे ही आपल्या गोळेगावचं ग्रामदेवत आहे. आणि गोळेगावची कुळदेवी आहे, तुमची आमची सगळ्यांची कुळदेवी आहे. आपल्याला तिला शरण जायला पाहिजे. देवीला मनोभावे आपण शरण गेलो तर आपल्याचं संकट निवारणार, याच्यात काही शंका नाही. कारण ही आपल्या गोळेगावमध्ये अवतरलेली अनादि निर्गुण प्रगटली भवानी हाच संत समागमातला आनंद आहे. अहो संतांची संगती कशाला पाहिजे. तुका म्हणे समागमे आणि नाचू प्रेमे लागलो. प्रेमाने या ठिकाणी एक पोरं नाचतायत ना पावल्या खेळत, अशासारखा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गात सुद्धा असा आनंद नाहीये. हा आनंद या पोरांना या ठिकाणी भेटतो. तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो. या रंगात नाचा हो. बाकीच्या ठिकाणी तुम्ही नाचता त्याच्यात काय अर्थ आहे की नाही. त्या देवाच्या नामस्मरणात नाचा. आई तारादेवी मातेच्या दरबारात नाचा. आपण डीजेवर नाचतो आहे की नाही. डीजेवर नाचण्यात जो आनंद येतो काही कामाचा नाही. इथं नाचण्यात धन्य जगी तोचे हरी रंगीनाचे. धन्य जगी तोचे हरी रंगीनाचे. तोचे हरी रंगीनाचे. धन्य जगी तोचे रामकृष्ण वासुदेव हरे वाचे. रामकृष्ण वासुदेव हरे वाचे. जगी तुझे जगी तुझे हरे रंगे नाचे. रामकृष्ण वासुदेव सदाच हरे वाचे. रामकृष्ण वासुदेव सदाच हरे वाचे. जगी तुझे हरे रंगे नाचे. जगी तुझे हरे रंगे नाचे. हरे रंगे नाचे. हरे रंगे देवाच्या नावात नाचण्यात आनंद आहे. देवाचं नाव घेण्यात आनंद आहे. तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो. एकदा सगळ्यांनी हातवर करा. प्रेमानं आपल्याला भजन करायचंय त्या भगवान परमात्म्याचं. सगळ्यांनी मस्त हातवर करा. चांगले टाईट हातवर करा. अशी मस्त व्यवस्थित चांगले करा व्यवस्थित. आणि राहू द्या असे नवरात्र होईपर्यंत. चालेल का. सगळ्यांनी देवीचं भजन करायचं बरं का. सगळ्यांनी विठ्ठल रुक्मिणी भजन करणं गरजेचं आहे. सगळ्यांनी म्हणायचं. सगळ्यांनी भजन करायचंय. आणि तुम्ही जर म्हणणार नाही ना, तुम्ही जर म्हणलं नाही मग त्याला काही इलाज आहे आता. पण तुम्ही इमानदारीने सगळे म्हणणार आणि नाही म्हणलं तर तारादेवी माता पाहून घ्या ना. असं नाही. सगळे तुम्ही माझे जात. सगळ्यांनी प्रेमानं भजन करायचंय. आणि देवीचं नामस्मरण करणं हाच नवरात्र असतं. प्रेमानं म्हणा सगळ्यांनी विठोबा.